लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. अंगणवाडी सेविका भरती घोटाळा प्रकरणी लाचखोर अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे नेमके कोण? 26 जानेवारीला आत्मदहनाच्या इशाऱ्यानेही प्रशासन गप्प का? नागरिकांचा संतप्त सवाल. शिंदखेडा तालुक्यातील अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेत झालेल्या कथित लाखो रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यानं संपूर्ण तालुका हादरला असताना प्रशासन मात्र अजूनही मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचं चित्र आहे. प्रश्न एकच आहे, या घोटाळ्याची चौकशी पोलीस प्रशासन करणार की नाही? शिंदखेडा येथील एकात्मिक बालविकास कार्यालयात कार्यरत असलेले सीडीपीओ रवींद्र मराठे हे सेवानिवृत्त झाल्यानंतरही जॉईनिंग लेटरवर सही करण्यासाठी लाखो रुपयांची मागणी करत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. असा लाचखोर अधिकारी अजूनही मोकाट कसा? शासन याला अभय देत आहे का? भरती मागे अदृश्य हात कोणाचा? या सगळ्या प्रकारामागे नेमकं सूत्रधार कोण? लाच घेणारे अधिकारी की राजकीय आशीर्वाद, असा सवाल उपस्थित होतोय. अंगणवाडी सेविका भरतीसाठी शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवत लाखो रुपयांचे आर्थिक व्यवहार करून शासनाची थेट फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप होतोय. शेवाडे प्रकरणानं खळबळ उडाली असून शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील अंगणवाडी सेविका क्रमांक 1 मधील पदभरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक व अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप रुपाली संजय माळी यांनी केला आहे. शासनाच्या नियमानुसार भरती न करता थेट महिलेकडून रक्कम उकळण्यात आल्याचे आरोप त्यांनी केले. या संपूर्ण प्रकरणाची दखल न घेतल्यास दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे इथं आत्मदहन करण्याचा इशारा रुपाली माळी यांनी दिला आहे. एवढा टोकाचा इशारा मिळूनही प्रशासन अजूनही गप्प का? कुठली दुर्घटना घडल्यानंतरच चौकशी होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. सामान्य महिलेला आत्मदहनाचा इशारा द्यावा लागतो ही प्रशासनाच्या अपयशाची कबुली नाही का? जर या प्रकरणात तात्काळ चौकशी करून दोषींना जेरबंद करण्यात आलं नाही तर हा विषय जन आंदोलनाचं स्वरूप घेईल. तसेच या प्रकरणामागे असलेल्या सूत्रधारांना नक्कीच जनतेसमोर आणले जाणार असल्याची चर्चा आता उघडपणे सुरू आहे. मुख्य संपादक भूषण पवार.